ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा चैतन्यपूर्ण वातावरण आहे। 8 महिन्यांनी विठुरायाचं थेट दर्शन, रुक्मिणी मातेचं थेट दर्शन वारकऱ्यांना आणि भक्तांना घेता येत आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रोज 1,500 ते 2,000 भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करणं बंधनकारक असेल। विठ्ठलाचं पहिलं दर्शन घेणारे हे भाविक आहेत। यांना पहिल्या दर्शनाचा 8 महिन्यानंतर पहिल्या दर्शनाचा मान मिळालेला आहे। अम्मा जी कहाँ से आए? चेन्नई से। चेन्नई से। क्या नाम आपका? प्रिया भरत। क्या लगा अब 8 महीने के बाद इतने अंतर के बाद दर्शन के लिए आए? भगवान का कृपा और कुछ नहीं। आप पहले भाविक रहे, इसीलिए भगवान का कृपा बहुत ज्यादा है, वही वो बोल नहीं सकते ना। भरत नहीं सुना। अच्छा लग रहा है, बस भगवान की कृपा से दर्शन मिल गई इतने महीनों बाद, बस वही। अजूनही काही भाविक आपल्या सोबत आहेत। काय वाटलं मामा, किती महिन्यानं आला, कुठून आले? आम्ही बेळगाववरून आलो सर। बरं। बेळगाववरून आलो आम्ही। 8 महिन्यांचा दर्शन पाहिलं, दुसरं दर्शन गावलं आपल्याला, छान वाटलं। असंच की भाविका लोकांना छान असंच दर्शन व्हावे, असंच आमची इच्छा आहे सगळं। कुठून आले मामा? आळंदीवरून। अरे वा, हे रुक्मिणी मातेचं दर्शनाचं ठिकाण आहे। इथं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं जातं। आपल्यासोबत अजूनही काय भाविक आहेत? ताई, काय मागितलं देवाला? काही नाही, कोरोना हे सगळे पूर्ण संपवावं, आपल्याला दर्शन मिळावं एवढाच इच्छा पांडुरंगाची, रुक्मिणीची। हे रुक्मिणी मातेचं रूप आहे जे आपण एबीपी माझाच्या माध्यमातून सर्वजण पाहू शकतो। या रुक्मिणी मातेलाही अशाच रीतीने फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे आणि इतक्या अंतरावरनं रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन घ्यावं लागणार आहे। कारण कोरोनाचे नियम जे सरकारने दिलेले आहेत त्या पद्धतीनं नियम पाळत एका तासाला 100 या पद्धतीचे हे भाविक सगळे तासाला सोडले जात आहेत आणि त्यांचं दुरून दर्शन घेतलं जातं। पंढरपूर कॅमेरामन आयुब कब्दीसह सुनील दिवाण, एबीपी माझा।